एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर आज आम्ही बनवत आहोत साबुदाणा बटाटा चकली उपवासाच्या, जे की उन्हाळी काम रोज काही ना काहीतरी चालू आहे। तर इथे साबुदाणा रात्रभर भिजत घातलेला होता आणि बटाटे जे आहेत ते आम्ही शिजवून घेतलेले आहेत। आता ते बटाटे खिसायचे साबुदाण्यामध्ये। तर मी ही तुम्हाला रेसिपी दाखवते की कशा आम्ही चकल्या बनवल्या ते। तर बटाटा जसं की शिजवून घेतलेला आहे, आता तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर, मीठ चवीप्रमाणे टाकून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची टोपात, म्हणजे थोड्या प्रमाणात ते शिजलं जातं। पाणी वगैरे काही टाकायचं नाही, फक्त एक वाफ काढून घ्यायचे। नंतर आपल्याला ज्याच्यावरती चकल्या घालायचे त्याला आपण तेल लावून घेणार आहोत। जसं की आम्ही इथे झाकण्या घेतलेत, ताटं झाकण्या काही घेऊ शकता जे तुमच्याकडे असेल ते, आणि त्याला छान असं तेल लावून घ्यायचे। त्याच्यामुळे काय होतं की चकल्या ज्या आहेत त्या आपल्या खाली चिटकत नाहीत आणि पटकन सुकायला देखील मदत होते। तर आता मी इथे चकल्या घालणार आहे शेवग्याने। तर आज काही सौरव नव्हतं, सौरव बाहेर गेला होता, त्यामुळे मम्मी आणि मीच चकली करत होतो। नाही तर सौरव देखील आम्हाला हेल्प करतो काही करताना। आणि इथे रिद्वी जे आहे ते माझं शूट करते। तर तिचं बघा शूटिंग करायचं कसं चाललंय, मागे पुढे चालूच होतं। एका साईडला तिचा खेळ देखील चालू होता, एका साईडला शूट करायचं देखील चालू होतं। मी तिला बोललं राहू दे, पण ती बोलली की नाही मम्मा मी काढते व्हिडिओ, कारण की तिने बघितलेलं सकाळपासून मी व्हिडिओ काढते, पण आता व्हिडिओ काढायला कोण नव्हतं। मग ती म्हणली की मम्मा मी काढते म्हणून। तर मी बोललं ठीक आहे काढ व्हिडिओ। आणि हे बघा हे तिचे टॉईज जे की, आणि जी नाश्ता पण चालू होता तिचा। तर सकाळी सकाळी आमचा असा प्रोग्राम चालू होता। तर कोणाकोणाला उन्हाळी काम करायला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि इथे आता आमच्या चकल्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। तर आता दुपारचा प्लॅन आता मी झालेली आहे रेडी, आणि आम्ही आता चाललेलो आहोत आत्याकडे, माझ्या मोठ्यावाल्या आत्याकडे, जी राहते शामगावला। जसं की तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं आत्याची मुलं आली होती, तर त्यांनी आज आम्हाला जेवायला बोलवलेलं आहे। इथे रिद्वी छान रेडी होऊन बसली आहे आणि सौरव काढतोय गाडी। तर पप्पा तर नाही आहेत, तर मग मम्मी, मी, सौरव आणि रिद्वी आम्ही लोक जाणार आहोत। आणि मम्मी रेडी झाली की मम्मीला रोज सवय आहे गाडीच्या समोर फोटो काढायची, आणि तिला माहीतच नाही सौरव गाडी काढतोय ते। तर माझी आत्या जी आहे तिने जेवायला आम्हाला बोलवलं आहे सगळ्यांना, आणि गाडीची पूजा करायला देखील बोलवलेलं आहे, कारण की आत्या गुजरातला असते वापीला। आणि आता सुट्टीच्या निमित्ताने सगळेजण आलेत, तर ती बोलली की या तुम्ही, त्यांनी खूपच फोर्स केला। मग आता आम्ही निघालो आहे। त्यानंतर पुन्हा आज माझ्या फेवरेट रोडला मी गाडी चालवते। आणि आत्याचं घर काही जास्त लांब नाही आहे, हायवेलाच आहे शामगावच्या। तर आता आम्ही पोचलेलो आहोत शामगावला। माझी जी मधली आत्या आहे ती देखील शामगावला राहते, आणि ही मोठीवाली आत्या ती देखील शामगावला, दोघींना एकाच गावात दिलेलं आहे। आणि हे आहे त्यांचं घर। तर आता त्यांचं शेड टाकायचं काम चालू होतं, आम्ही गेलो होतो तेव्हा। तर चला मग मी तुम्हाला आतून देखील घर दाखवते कसं आहे काय। तर हे आहे आत्याचं घर, अशा 2 रूम आहेत दोन्ही बाजूला। आणि चला आतमध्ये जाऊया। मी देखील आत्याच्या घरी पहिल्यांदाच आले, याच्या अगोदर मी कधीच आलेली नव्हती। तर हे मी फर्स्ट टाईम आली आहे आत्याच्या घरी। आणि इकडे जे आहे लास्टला त्यांचं किचन दिसते, चला बघूया। तर असं आहे आमच्या आत्याचं घर। पहिल्यांदा हा फर्स्ट ऑफ ऑल हॉल आहे, नंतर त्यांनी 2 अशा सेपरेट बेडरूम काढलेल्या आहेत। इथे रिद्वी आणि सेजल खेळत होते। असं स्पेशियस हॉल आहे, आणि हॉलच्याच जागेमध्ये, तेवढ्याच जागेमध्ये 2 बेडरूम आहेत। आणि पलीकडे जो आहे तो त्यांचा किचन आहे। गावाला सगळीच घरं तसे बघायला गेलं तर स्पेशियस असतात। आणि इथे रिद्वीचा आता चालू झालेला आहे खेळ। त्यांनी झोपाळा बांधला होता, कारण की मुलं कंटाळतात, काय आजूबाजूला बाहेर ऊन आहे आणि आजूबाजूला जास्त कोण खेळणारे नाही। मग त्यांनी घरात असं साडीचा झोपाळा बांधलेले होते दोघांसाठी, सेजल आणि श्रेयससाठी। तर रिद्वी देखील खेळते। पहिला तर रिद्वी घाबरत होती, नंतर बसली तर तिला खूपच आवडलं की हां चला खूप मजा येते।
नंतर आम्ही लोक सगळे बसलो जेवण्यासाठी। इकडे रिद्वी आणि सेजल माझ्या साईडला बसलेले आणि इकडे सगळेजण बसलेले आणि अश्विनी ताई आणि वर्षा ताई काही बसल्या नाही, त्यांना बसा बोललं तरी जेवण्यासाठी, त्या बोलले आम्ही नंतर जेवतो। जेवण झाल्यानंतर परत रिद्वीचा आहे तोच खेळ चालू झाला। मग आम्ही बसलो होतो गप्पा मारत, बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो त्यामुळे बऱ्याच गप्पा चालू होत्या। त्यानंतर गाडीची पूजा केली अश्विनीताईंनी आणि सगळ्यांनीच मग आजूबाजूच्या बायका बोलून, कारण की जेव्हा गाडी घेतलेली तेव्हा आम्ही सगळ्यांकडे गेलो होतो, पण ही आत्या असते ती गुजरातला असते वापीला, त्यामुळे गाडीचं पूजन काय त्यांनी केलं नव्हतं आणि त्यामुळे ते बोलले की नाही आम्ही आज पूजणार म्हणून। आमच्यासाठी तर नवीन आहे, आमच्या दारात तर पहिल्यांदाच गाडी आली आहे आणि अजून 6 महिने पण नाही झालेत गाडीला, तर त्यामुळे मग त्यांनी गाडीची जी आहे पूजा केली, पोशाख घेतला सगळ्यांना, मला देखील साडी घेतली। तिथे खाली पाणी होतं ना, म्हणजे तुमच्या पायाला बांधणार। एक तुकडा गाडीवर ठेवा असं सांगत। आणि त्यानंतर आम्ही लोक गेलो सगळेजण राऊंड ट्रिप मारायला, तर बोललं की चला फिरून येऊया, इथेच जवळ गणेशदाजी बोलले की इथेच जवळ मंदिर आहे, शामगावपासून पुढे गेलं की थोडंफार, तर बोललं चला बघून येऊया आपण मंदिर। आणि नंतर हे आहे ते मंदिर, मला या मंदिराचं एक्झॅक्ट नाव नाही माहिती कारण की तिथे काय बोर्ड वगैरे नव्हता, बट मंदिरात गेल्यानंतर आम्हाला क्लिक झालं की आम्ही लोकांनी तर सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं आहे, मग मंदिरात कसं जायचं, मग काही नाही, मग आम्ही बाहेरूनच शूट घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो रिटर्न। घरी आल्यानंतर सगळ्यांचं शूट फॅमिलीचं, कारण की आम्ही ह्याच्या अगोदर कधीच एकत्र आलेलो नाही, मला तर नाही आठवत, लहानपणी आम्ही एकत्र आलो असेल यात्रेच्या वेळेला आणि त्यानंतर आजच एकत्र आलो आहे, ह्याच्या अगोदर कधीच आम्ही एकत्र नव्हतो, तर बऱ्याच दिवसांनी असं नातेवाईकांना भेटलं पाहिजे, खूप छान वाटतं। आणि त्यानंतर आम्ही निघालो माघारी घरी, तर आता इथे सगळ्यांना बाय करतोय, तर खूप छान अशा आज मेमरीज क्रिएट झाल्या। आणि हे बघा आत्याचं प्रेम, पहिल्याला माणसाचं म्हणजे खूपच वेगळं आहे, त्याला कोणत्या लहान मुलांवर जरा जास्त जीव असतो, म्हणजे हे शब्दात सांगताच नाही येणार त्यांचं। नंतर आम्ही तिथून निघालो, साधारणतः 4:30-5 झाले होते घरी जाण्यासाठी। आणि आज आम्ही मम्मीला देखील गाडी चालवायला देणार आहोत, कारण की हा जो रोड आहे तो मोकळा असतो आणि मम्मीला पण बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की गाडी चालवायची, तर फायनली मम्मीने पण खूप छान चालवली। सौरव बसला होता बाजूला, सौरव सांगत होता, पण खूप छान चालवली मम्मीने देखील गाडी। नंतर हे प्लेस त्यांना माहिती असेल जे रायगाव साखर कारखान्याला आलेत तिथे, इथे खूप छान अशी लस्सी भेटते, मँगो लस्सीसुद्धा भेटते, जर तुम्ही लवकर आलात तर भेटते, नाही तर मँगो लस्सी संपते, तर पण तुम्हाला नॉर्मल लस्सी देखील भेटेल। तर हे हिंगणगाव बुधला आहे रोडला, म्हणजे रायगाव साखर कारखान्याच्या रोडलाच हे शॉप आहे, तर तुम्ही देखील नक्की विजिट करा, हे शॉप खूपच छान टेस्ट आहे इथली। तर आम्ही देखील इथे लस्सी घेतली आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी।
आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.